हाय डिअर स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाठीमागचा जो पार्ट आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स तो कंटिन्यू करणार आहोत. त्यातले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत आणि नेक्स्ट जो राहिलेला नेक्स्ट टाइप आहे ते देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो कन्सिडर द एक्झाम्पल फ्रॉम इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नेक्स्ट एक्झाम्पल 2h. इट इज व्हॉट log x अपॉन x. सोल्युशन मध्ये काय करा, हा दिलेला फंक्शन तुम्हाला इंटिग्रेट करायचंय. सो कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x अपॉन x into dx. ओके, सो पुट log x is equal to t. ओके, सो पुट log x is equal to t हे सबस्टिट्यूशन करून हा एक्झाम्पल सिम्प्लिफाय करूया. मग नंतर आपण काय करूया, integration by parts. So put log x is equal to t. So therefore 1 upon x into dx is equal to काय येईल, dt. So हे substitution वरच्या एक्झाम्पल मध्ये पुटअप करा. So therefore I is equal to किंवा ह्याला 1 म्हणा and 1 becomes काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ log x च्या ठिकाणी t आणि 1 upon x च्या ठिकाणी काय येईल, dt. So this is what our given example. आता हे अशा टाइपची जर काही एक्झाम्पल असतील तर तिथे तुम्हाला काय करायचंय, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, सो इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स करताना काय लक्षात ठेवा, फर्स्ट फंक्शन log t इज 1 log t आणि सेकंड फंक्शन हा काय काय नाहीये, म्हणजे तिथे तुम्ही काय कन्सिडर करू शकता, 1. ओके, सो बाय कन्सिडरिंग u इज log t and v is 1, you can use integration by parts. Okay, so by using integration by parts, काय येईल बघा, वरचा इंटिग्रेशन I is equal to u as it is log t into integration of 1, okay, minus integration of log t चा डेरिव्हेटिव्ह into इंटिग्रेशन ऑफ अगेन 1 आणि ह्या कंप्लीट ब्रॅकेटचा परत एकदा इंटिग्रेशन काढायचं तुम्हाला. ओके, सो नाउ वी विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. सो log t as it is, इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू t. सो विथ रिस्पेक्ट टू t आहे त्यामुळे इथे काय आला, t मायनस इंटिग्रेशन ऑफ log t चा डेरिव्हेटिव्ह. ओके, सो log t चा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो बघा, इट इज 1 अपॉन log t चा डेरिव्हेटिव्ह, इट इज व्हॉट, 1 upon t. ओके, so therefore by taking its derivative 1 upon t into integration of 1 is what, t bracket complete into dt. ओके, सो आता आपल्याला इथं 1 upon t into t म्हणजेच काय असेल ह्याची व्हॅल्यू, इट इज व्हॉट, 1. so this can be written as what, t into log t minus 1 upon t into t is 1. So integration of इथं काय 1, but integration of 1 is what, it is t. So minus t plus integration constant c. सो अशा प्रकारे आपण हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट केली. परत आपण रिसबस्टिट्यूशन करूया. सो आपलं रिसबस्टिट्यूशन काय असेल, पुट t इज इक्वल टू log x. So therefore it becomes log x minus log of log x minus log x plus c. किंवा तुम्ही इथं काय करू शकता, log x कॉमन काढू शकता. ब्रॅकेट मध्ये काय, log of log x minus 1 plus c. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून, त्याची व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून, म्हणजे त्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये कन्वर्ट करून फाइंड आउट करू शकता. ओके,
So next, the example based on one result. Yes. So next type हा रिझल्ट आहे e रेज टू x into ब्रॅकेट मध्ये f of x plus f dash of x into dx is equal to e raised to x into f of x plus c. ओके. सो हा रिझल्ट यूज करून आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. या रिझल्टचं मिनिंग काय? जर का तुमचा दिलेला इंटिग्रेशन या फॉर्म मध्ये असेल e रेज टू एक्स आणि ब्रॅकेट मध्ये काय असेल f ऑफ एक्स प्लस f डॅश ऑफ एक्स, त्याचं जर का इंटिग्रेशन काढायचं असेल तर त्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली काय येतो e रेज टू एक्स इंटू f ऑफ एक्स प्लस c. So we'll see one example of this form. Write down first example. So असे एक्झाम्पल तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकतात. So question is what? Integrate the following function. Integrate the following function with respect to x. Function with respect to x. Example first is e raised to x in bracket 1 upon x plus log x. सोल्युशन मध्ये अगोदर आपण इंटिग्रेशन कन्सिडर करूया. सो कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू dx. सो इथं थोडं ऍडजस्टमेंट करूया. म्हणजे हा जो दिलेला टर्म आहे तो कसं लिहायचा, फक्त लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स, जेणेकरून आपल्याला हा रिझल्ट अप्लाय करता येईल. ओके. सो दिस इज व्हॉट आवर f ऑफ x अँड दिस इज व्हॉट आवर f डॅश ऑफ x. बघा हा जो टर्म आहे लॉग x तो f ऑफ x कन्सिडर करा. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन x. ओके. सो इथं बाहेर e रेज टू x लिहायचं राहिलंय गडबडी. Yes, here it is write down e raised to x. Okay. So you can apply the given above result. So I will write it by using direct result integration of e raised to x. Okay. Into bracket f of x plus f dash of x into dx is equal to file directly integration ची value. It is what? E raised to x into f of x plus c. ओके. सो बाय युझिंग दिस ह्याच्यावरती अप्लाय करा. इथं e रेज टू एक्स आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय f ऑफ एक्स प्लस f डॅश ऑफ एक्स. सो ह्याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येईल बघा. देअरफॉर आय इज इक्वल टू, कॅन आय राईट इट इज व्हॉट e रेज टू एक्स इन ब्रॅकेट f ऑफ एक्स इज व्हॉट लॉग एक्स प्लस c. सो अशा प्रकारे तुम्ही याचं डायरेक्टली आन्सर फाइंड आउट करू शकता. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करा. e रेज टू एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसणार आहे, पण तुम्ही तो एक्झाम्पल दिल्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी आहेत ते ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येतील. इट कॅन बी कन्वर्टेड इन टू दिस फॉर्म. सो आउटसाइडला काय e रेज टू एक्स आहे आणि ब्रॅकेट मध्ये काय एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. So first we will consider the given integration. Okay. So consider I is equal to integration of e raised to x into x minus 1 upon x square into dx. So e raised to x as it is. x square ना आपण ह्याला डिवाइड करून घेऊया वरच्या टर्मला. सो x अपॉन x स्क्वेअर इज 1 अपॉन x. ओके. आणि सेकंड टर्मला डिवाइड केल्यानंतर काय आला मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. तुम्ही जर का ऑब्झर्व केला असाल
तर 1/x हा जो फंक्शन आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो -1/x². म्हणजेच यू कॅन कन्सिडर दिस ॲज f(x) अँड दिस ॲज f'(x). सो नाउ यू कॅन यूज द रिझल्ट. विच रिझल्ट? इथं लिहूया आपण बाय युजिंग रिझल्ट और बाय युजिंग डायरेक्ट तो इंटिग्रेशन लिहूया. इंटिग्रेशन ऑफ e raised to x in bracket f of x plus f dash of x into d of dx is equal to काय लिहितं बघा e raised to x into f of x plus c. सो हे आपण 1 वरती अप्लाय करू म्हणजे वरच्या इंटिग्रेशन वरती. येस, द लेफ्ट हँड साइड विल बी आय आणि बाहेर e raised to x ॲज इट इज. इथे f of x ची व्हॅल्यू काय 1/x, okay, plus c. So this is what the value of given integration. So अशा प्रकारे तुम्ही ह्या टाइपचे इंटिग्रेशन सॉल्व करू शकता. येस, म्हणजे f of x काय असायला पाहिजे, इथं जे टर्म्स आहेत इथं फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म अवेलेबल असायला पाहिजे. जर नसेल तर रिस्ट्रक्चर करून घ्या. ओके, जेव्हा रिस्ट्रक्चर होईल या टाइप मध्ये तुमच्या दिलेलं एक्झाम्पल कन्वर्ट होईल. ओके, तेव्हा तुम्ही त्याचं इंटिग्रेशन डायरेक्टली इव्हॅल्युएट करू शकता. येस, सो नेक्स्ट टाइप, नाउ विल गो टू नेक्स्ट टाइप. ओके, आता आपण बघणार आहोत नेक्स्ट टाइप इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सो ऑलरेडी बाय पार्शल फ्रॅक्शन ऑलरेडी आपण पार्शल फ्रॅक्शन म्हणजे काय बघितलेलं आहे. तर त्याचा यूज करून आपण इंटिग्रेशन पण फाइंड आउट करू शकतो. ओके, सो जस्ट विल गो टेक नेक्स्ट टाइप इंटिग्रेशन by using partial fraction. Okay, so partial fraction चं meaning माहिती आहे आपल्याला. So partial fraction means what? The given function we can convert into sum of simple fraction. Okay, तर त्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, दिलेल्या इंटिग्रेशनचं पार्शल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आणि त्यानंतर त्याचं इंटिग्रेशन. ओके, सो एक्झाम्पल फर्स्ट आय विल एक्सप्लेन the procedure through example. So write down question. Integrate the following function. Integrate the following function with respect to x. So example first is 1/x² minus x. Okay. The solution मध्ये I is equal to लिहून घ्या इंटिग्रेशन ऑफ 1/x² minus x into dx. ओके, सो ह्याचा आपण अगोदर पार्शल फ्रॅक्शन करूया 1/x² minus x चा. So consider f of x is equal to 1/x² minus x. It can be written as what? 1/x कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय x minus 1. ओके, सो याचा पार्शल फ्रॅक्शन आपण डायरेक्टली इथंच करूया. इट कॅन बी रिटन एज व्हॉट? a अपॉन x प्लस b अपॉन x minus 1. सो क्रॉस मल्टिप्लाय करून न्यूमरेटर कम्पेअर केल्यावर लेफ्ट हँड साइड काय बघा, न्यूमरेटरची इट इज 1 and right hand side cross multiply करून घ्या. It will be what? a into x minus 1 plus b into x. ओके, सो a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो b ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पुट x इक्वल टू 0. ओके, सो देअरफॉर काय येईल बघा, इथं लेफ्ट हँड साइड 1 आणि राइट हँड साइड a into 0 minus 1. सो इट इज व्हॉट? minus a. So therefore a is equal to काय आलं -1. त्यानंतर put x equal to 1. ओके,
So what is left hand side? It is 1. What is right hand side? It is b into 1, b. So therefore, value of b is what? 1. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेल्या फंक्शनचं पार्शल फ्रॅक्शन करू शकता. म्हणजेच एफ ऑफ एक्स काय बघा आपला, येस, आय विल राईट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 upon x into x minus 1 is equal to what is a. a नंतर लिहूया, अगोदर b लिहूया आपण, because it has positive sign. I am putting value of b into this fraction. Okay, so इथे b ची व्हॅल्यू पुटअप करा. b ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला? इट इज 1 upon x minus 1. येस, त्यानंतर a ची व्हॅल्यू इथं पुटअप करा. a is what? Minus 1. So it becomes what? Minus 1 upon x. Okay. So therefore, integration, above integration becomes, yes. So हा जो इंटिग्रेशन आहे ह्याला नंबर 1 म्हणा. सो इंटिग्रेशन 1 becomes काय येईल बघा, त्याचं फक्त इथं पार्शल फ्रॅक्शन लिहायचं इंटिग्रेशन मध्ये आपल्याला. येस. ओके. So I will write here integration 1 becomes what? I is equal to integration of bracket 1 upon x minus 1 minus 1 upon x into dx. So on integrating, I is equal to integration of 1 upon x minus 1. So what is the integration of 1 upon x? It is log x. So similarly, integration of 1 upon x minus 1, it is what? Log of x minus 1. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1. सो त्याच्यामुळे याला डिवाइड करायची काही गरज नाही 1 असल्यामुळे. मायनस 1 upon x चा इंटिग्रेशन, इट इज what? Log x plus constant c. But log m minus log n can be written as what? Log m upon n. So it will be log x minus 1 upon x plus c. So in this way, you can find out the value of given integration. सो काय करायचं, फक्त आपल्याला दिलेला जो टर्म आहे त्याचं काय करायचंय, इंटिग्रेशन म्हणजे अगोदर जो फंक्शन आहे त्याचं पार्शल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट? इंटिग्रेशन बाय युजिंग partial fraction. Okay, so next example, simple, consider that. Second example, 1 upon x plus 1 into x plus 3. Okay, so write down in solution I is equal to 1 upon x plus 1 into x plus 3 into dx. Okay, so f of x काय इथं? f of x is 1 upon x plus 1 into x plus 3. So I am taking its partial fraction. It is what? A upon x plus 1 plus b upon x plus 3. So after cross multiplication, it becomes a into x plus 3 plus b into x plus 1. So what is the numerator? It is 1. Okay. So आता a ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी x इक्वल टू काय पुट अप करावं लागेल? हा टर्म 0 म्हणजेच x इज इक्वल टू -1. ओके, so write down put x is equal to -1. So second term 0 होईल. इथं बघा फर्स्ट टर्म लेफ्ट हँड साइड इज 1, right hand side is what? A into -1 plus 3, it is 2a. So therefore a is equal to, it becomes what? 1 by 2. Okay, similarly, to find out the value of b, yes, what we have to put? X is equal to -3, जेणेकरून हा टर्म 0 होईल. Okay, so what is left hand side? Left hand side is 1. What is the right hand side? It is a -3 plus 1. So it is -2 into b. So therefore b is equal to -1 by 2. So therefore above fraction becomes f of x is equal to काय येईल बघा इथं? f of x is equal to म्हणजेच
1 upon x plus 1 into x plus 3 is equal to काय भेटेल तुम्हाला? इट इज a ची व्हॅल्यू काय? 1 upon 2. So therefore it is 1 upon 2 into 1 upon x plus 1 minus 1 upon 2 into 1 upon x plus 3. You can take 1 upon 2 constant outside, no problem. So it becomes what? 1 upon 2 in bracket 1 upon x plus 1 minus 1 upon x plus 3. So अशा प्रकारे दिलेलं फंक्शन तुम्ही लिहू शकता. So I will denote the given integration is 1. So therefore 1 becomes असं लिहू शकता. काय करायचं आपल्याला? फक्त एफ ऑफ एक्स जो आहे तो दिलेल्या पार्शल फ्रॅक्शननं रिप्लेस करायचा. म्हणजेच 1 becomes right now I is equal to integration of 1 upon 2 in bracket 1 upon x plus 1 minus 1 upon x plus 3 into dx. So take 1 upon 2 outside in bracket integration of, yes, write down it is what? 1 upon x plus 1 minus 1 upon x plus 3. Okay. So integration घेतल्यानंतर काय येईल बघा? इंटिग्रेशन ऑफ 1 upon x plus 1 it is log of x plus 1 minus log of x plus 3. सो दोघांचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो. सो त्यामुळे डिवाइड करायची काही गरज नाही इंटिग्रेशनला. इट इज व्हॉट? 1 अपॉन 2 log of m minus n. So it is what? Log of x plus 1 upon x plus 3. Okay. So in this way you can calculate the value of given integration. It is what? 1 upon 2 log of x plus 1 x plus 1 into x plus 3. Okay. So consider the next example. Okay, so next example consider kara. It is what? Integration of sec square x into dx upon 1 plus tan x into 2 plus tan x. Okay. सो इथं डायरेक्ट मी इंटिग्रेशन घेतलेलं आहे. सो सोल्युशन मध्ये कन्सिडर आय इज इक्वल टू दिलेलं इंटिग्रेशन लिहून घ्या. सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स इंटू 2 प्लस टॅन एक्स. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथं टॅन एक्स आहे आणि वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. सो ऑब्विसली आवर सबस्टिट्यूशन विल बी व्हॉट? पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. So therefore sec square x into dx is equal to what? dt. So therefore 1 becomes, लक्ष येते? So it is what? I is equal to integration of sec square x into dx is equal to what? dt into 1 plus t into 2 plus t. बरोबर आहे? येस. सो आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो 2 प्लस 1 प्लस टी आणि 2 प्लस टी आहे डिनॉमिनेटरला, त्याचं आपण पार्शल फ्रॅक्शन फाइंड आउट करूया जेणेकरून या टर्मचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. ओके. सो व्हॉट आय विल डू? एफ ऑफ टी इज इक्वल टू व्हॉट इज द टर्म? 1 अपॉन 1 प्लस टी into 2 plus t is equal to, I will write its fraction a upon 1 plus t plus b upon 2 plus t. ठीक आहे? किंवा t plus 1 असं लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन लेफ्ट हँड साइडचा न्यूमरेटर काय? 1 आहे आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर डिनॉमिनेटर सेम येतो. सो त्यामुळं a इंटू इट इज व्हॉट? आय विल राईट t plus 2 प्लस b इंटू टी प्लस 1. सो आता आपल्याला काय करायचं? ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. सो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, it becomes what? Put
t is equal to -1 so that this second term will get 0. So what is the value of a? Left hand side काय भेटेल तुम्हाला बघा. It is 1 is equal to a into -1 plus 2. So it is what? 1 into a. So therefore a is equal to 1. त्याचप्रमाणे put to find out the value of b, what we have to put? We have to put t is equal to -2 so that this term will get 0. So therefore put t is equal to -2. So therefore it will be what? 1 is equal to, it is 0 is equal to b into -2 plus 1, it is -1. So therefore b is equal to -1. सो अशा प्रकारे तुम्ही पार्शल फ्रॅक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. इट इज व्हॉट? येस, पुट इनटू दिस टर्म. हा जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शन मध्ये इथे व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजे काय भेटेल बघा तुम्हाला. येस, एफ ऑफ टी इज इक्वल टू. ओके, सो आय विल राइट इट. एफ ऑफ टी इज इक्वल टू, येस, येस. सो एफ ऑफ टी इज इक्वल टू काय येईल? ए ची व्हॅल्यू किती आहे? 1 अपॉन t plus 1, 1 plus t, I will write t plus 1 minus b is equal to -1 आहे. So त्यामुळे इथं मायनस घेतला. 1 upon t plus 2. So now you can replace this in integration 2. Okay. So therefore 2 becomes, काय करायचं? तो आतला फंक्शन ह्या फंक्शनला रिप्लेस करायचं. So therefore integration 2 becomes काय? I is equal to integration of 1 upon t plus 1 minus 1 upon t plus 2 into dt. So what is its integration? It is 1 upon t plus 1 चा integration log of t plus 1 minus 1 upon t plus 2 चा integration काय? Log of t plus 2 plus c. So by using logarithmic rule, it is what? Log of t plus 1 log of t plus 2, because minus log n is log m upon n. But we know that t is equal to काय substitution केलं आपण? tan x. So तो resubstitution करा. So it will be what? Log of tan x plus 1 upon tan x plus 2 plus c. So this is what the required value for given integration. सो अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन कंप्लीट केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत आपण डिफानाइट इंटिग्रल. ओके, सो थँक्यू.